मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जो अलग बांध के रखा है वो माल अच्छा है. खरं तर विदर्भामध्ये पेरणी करण्याची एक पद्धत असते की आपण एकसरणी करतो अगोदर, मग दुन्नी करतो, मग पाऊस जर लांबला तर आपण पुन्हा तिसरं एक तास काढण्याचा प्रयत्न करतो, तिसऱ्यांदा वखर जमिनीत धरतो. आमचं सुद्धा आज ही कवितेची पेरणी करताना आमचं असं नियोजन आहे की आपण अगदी थोडं 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 आपण या लोकांना ऐकणार आहोत. एक दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंडसुद्धा हा होणार आहे, त्यामुळे कुणी जाऊ नये. असं एक शायर म्हणतो की दरवाजे को दस्तक जिंदा रखती है, दरवाजे को दस्तक जिंदा रखती है, जैसे दिल को धक धक जिंदा रखती है. दरवाजे को दस्तक जिंदा रखती है, जैसे दिल को धक धक जिंदा रखती है. शाम ढले आ जाते हैं कुछ लोग यहाँ, शाम ढले आ जाते हैं कुछ लोग यहाँ, हम जैसे को बैठक जिंदा रखती है. हम जैसे को बैठक जिंदा रखती है. आणि खरोखर आता पूर्ण लोक आलेले आहे आणि खरोखर आपली बैठक आता चांगली जमलेली आहे. आणि डॉक्टर साहेबांनी फार सुंदर माहोल आणखी उंचावर येण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की शायर माणूस, गझल लिहिणारा माणूस हा जास्त बोलू शकत नाही. मला वैशालीताईंचं खरोखर कौतुक वाटतं की इतकं सुंदर आणि साचेबद्ध नियोजन आहे की एक शब्दही इकडचा तिकडे गेला नाही पाहिजे, एक मिनटही आपला वाया गेला नाही पाहिजे, असा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. मला तर वाटते की जगात आपण सगळ्यांनी असा विचार केला पाहिजे की जेवढं कमी बोलता येईल आणि साचेबद्ध बोलता येईल, शब्द जेवढे जपून वापरता येईल, आम्ही तर जपून वापरत असतो. शायर, गझलकार हा एक एक शब्द तासून तासून फिट करून बसवत असतो. तर तुम्हीसुद्धा तो जर विचार केला, तसं वागलात तर आयुष्यात फार बरं तुमचं होईल. याचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक गाव असतं, दुर्गम भागामध्ये असतं आणि त्या गावाला तालुक्यापासून फार अंतर असल्यामुळे सकाळी शाळेत मुलांना यायला गाडी नसते. मग तालुक्या प्रशासनानं असा निर्णय घेतला आहे की एक संध्याकाळची गाडी गावामध्ये पाठवायची, तिकडचाच एखादा कंडक्टर आणि ड्रायव्हर बघायचा, एक हॉल्टिंग टाईम जो आहे तो त्या गावात पाठवायचा आणि त्यांनी सकाळी उठायचं आणि येताना मुलं घेऊन, शाळेची मुलं जी आहेत, गावातले तालुक्यात येणारे नागरिक आहेत त्यांना घेऊन यायचं. मग प्रशासनाचं असं नियोजन झालं, गाडी ठरली. रोज एक ती गाडी संध्याकाळी 7 वाजता तालुक्याला पलाटावर लागायची आणि संध्याकाळी उशिरा गावात जाणारे जे लोक 2, 4, 5, 10 लोक असतील त्यांना घेऊन निघून जायची. असा नित्यनेम त्यांचा ठरला होता. एक दिवस गाडी संध्याकाळी फलाटावर लागली. ड्रायव्हर कंडक्टरने सांगितलं की आता 6:50 झालेली आहे, 7 वाजता आपण आपल्या नियमाप्रमाणे गाडी इथून काढू. तर गाडी 6:50 लागली आणि चहा प्यायला निघून गेले. जसे ते निघून गेले, एक संध्याकाळी उशिरा दारू पिलेला माणूस आला आणि डोलत 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 गाडीत बसला. त्याला माहिती होतं आपल्या गावात जाणारी गाडी आहे, हॉल्टिंग टाईम आहे, त्याचासुद्धा नित्यनेम तो असेल. तो गाडीत बसला आणि थेट शेवटच्या सीटवरती गेला आणि झोपून राहिला. 6:55 झाले, 6:57 झाले आणि 7 वाजले. ड्रायव्हर कंडक्टर आले, दोघं बसले. तेवढ्यात अजून एक प्रवासी आला आणि कंडक्टरचं पाहिलं की या चला म्हणे, गाडी निघाली का? हो निघाली म्हणे, चला बसा. गाडीत ते बसले, डबल घंटी मारली आणि गाडी निघाली. कंडक्टरने पाहिलं की आज कोणीच आलेलं नाही, एकच माणूस आलेला आहे. त्याला म्हटलं तू कुठे चालले? म्हणे या गावाला चाललो. त्याला तिकीट द्या. तिकीट घेतलं आणि गाडी हळूहळू निघाली. पण कंडक्टरने मागे वळून पाहिलं, त्याला कोणी दिसलं नाही. गाडी बाहेर निघाली, तालुक्याच्या बाहेर आली आणि योगायोगाने त्या दिवशी तपासणी पथक आलेलं होतं. त्यांनी गाडी थांबवली. म्हणे थांबा, कुठं निघाली? म्हणे सर हॉल्टिंग टाईम आहे, या गावाला जातो आणि सकाळी गाडी परत येते. म्हणे ठीक आहे. पण जसा गाडीचा मोमेंटम तुटला, मागे झोपलेल्या त्या दारुड्याच्या झोपेचा सुद्धा मोमेंटम तुटला आणि तो हात वरगत उभा राहिला. म्हणे गाडी काहून थांबली? जशी गाडी काहून थांबली असा आवाज आला आणि ड्रायव्हरनं बसचे लाईट लावले. जसे बसचे लाईट लावले, सगळ्यांचे सुद्धा लाईट लागले की एकच प्रवासी बसलेला, हा दुसरा कुठून आला? सगळ्यांनी विचारलं की याचं तिकीट काढलं आहे का? चेकरने विचारलं, निरीक्षकांनी विचारलं तर तिकीट काढलं आहे काय? म्हणे याचं तिकीट नाही काढलं सर, तो मागे झोपलेला होता. म्हणे तुमची चूक आहे, तुम्ही प्रत्येक गाडी चेक करायला पाहिजे होती. पण त्यांनी गयावया केली, सांगितले की नाही म्हणे सर तो बाहेर झोपला होता, ते मागे झोपला होता, लक्ष नाही वगैरे वगैरे झालं. पण नाही म्हणे, ही चूकच आहे. आणि नंतर जो अहवाल लिहिला गेला, मित्रांनो, जो अहवाल लिहिला गेला तो अहवाल फार महत्त्वाचा आहे. माणसाने शब्द जपून का वापरावे, कवी का शब्द जपून वापरतात, त्यात 2 ओळीच्या अहवालामध्ये ते उत्तर होतं. ते उत्तर जर तुम्हाला सोबत घेऊन जाता आलं तर असं समजू की आजचं कवी संमेलन सार्थक झालं. कोस दीड कोस गाडी गेल्यानंतर जी चेकिंगमध्ये सापडली, त्यावर जो अहवाल लिहिला गेला तो अहवाल कोर्टामध्ये गेला, केस पुटअप झाली आणि न्यायाधीशांनी जो अहवाल मागवला आणि 2 ओळींचा अहवाल होता. त्या निरीक्षकाने लिहिलेला अहवाल होता की गाडीमध्ये 50% प्रवासी हे विना तिकीट आढळून आले. काय लिहिलं होतं?
गाडीमध्ये 50% प्रवासी हे विना तिकीट आढळून आले. जर निरीक्षकांनी लिहिलं असतं की एक प्रवासी फक्त विना तिकीट आढळून आला असता तर त्याच्यावर कारवाई झाली नसती. पण फक्त शब्द वापरण्याचा फरक होता मित्रांनो. त्यांनी लिहिलं की 50% प्रवासी हे विना तिकीट आढळले होते. म्हणून मित्रांनो, शब्द कसे वापरावे, जपून वापरावे, का वापरावे याचं उत्तर कवी आणि कलावंत सांगत असतात, हे गझलकार सांगत असतात. आणि तोच सांगणारा आजचा गझल गुंजन हा कार्यक्रम आहे. म्हणून अगदी थोड्या थोड्या शब्दांमध्ये आम्ही तुमच्यासोबत व्यक्त झालो. पुण्यात दुसऱ्या राऊंडमध्ये आपण जाणार आहोत. पण मला याची जाणीव आहे की आयोजकांनी मला सांगितलेले आहे की तुम्हाला या सगळ्या लोकांची ॲडव्हर्टाईज तर करायची आहे, पण मध्ये मध्ये तुमचा मालसुद्धा तुम्हाला विकायचा आहे. पण मध्ये मध्ये माल विकला तर निवेदकाचं किंवा सूत्रसंचालकाचं एक दुर्दैव असतं की मध्ये मध्ये माल विकला की लोकांना वाटते की हा याचाच आहे की दुसऱ्याचा आहे. पण सलगपणे माझाही मालसुद्धा मला विकला आला पाहिजे, म्हणून मी काही शेअर तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो. खरोखर गोपाल, एक मिनिट थांबवतो. मित्रांनो, सगळ्यांना माहीत आहे, आत्ता परिचय सांगितलं की गोपालला आत्ता मुंबईला एका युवा संमेलनाचं गझलच्या अध्यक्षपद बहाल झालं त्याला. तर त्याच्यासाठी सगळ्यांना टाळून अभिनंदन करू त्यात आपण. कारण मला असं वाटतं की गोपाल, विशाल ही आपल्या बुलढाण्यातली ही मातीतली जी मुलं आहेत, यांनी मराठी गझलला एक वेगळा चेहरा दिलेला आहे. आणि त्यामुळं गोपालला ऐकणं, विशालला ऐकणं हीच पर्वणी असते. गोपाल, तुझ्या काही गझल आम्हाला ऐकावंसे वाटतील. आणि तुम्हाला सांगावंसं वाटतं की गोपाल बहुभाषिक शायर पण आहे, त्याच्या हिंदी उर्दू गझल पण फार सुंदर आहेत. ते एखादी हिंदी आणि मराठी गझल पण आम्हाला तुझ्याकडून ऐकावंशी वाटेल गोपाल, प्लीज. नक्कीच नक्कीच सर. खरं तर एक तुमच्या बाबतीमध्ये माझं निरीक्षण आहे की 40 वर्षा अगोदर तुम्ही मॅडमना आणि तुम्ही भेटलात आणि तुमचा इतका प्रवास सुंदर झाला. हा तुमचा प्रवास दाखवायला मी माझ्या बायकोला सुद्धा घेऊन आलेलो आहे. अरे वा. पण एखाद्या कवीशी लग्न झालेल्या बायकोचं दुखणं काय असते, तिच्या व्यथा काय असतात. म्हणून हा एक शेर ऐकवतो की एक बिचारा चातक वणवण फिरतो आहे. हा शेर फक्त माझ्यासाठी नाही, तुमच्या वतीने मॅडमसाठी सुद्धा असेल. हा समस्त कवीच्या वतीने आपल्या बायकांसाठी असेल की एक बिचारा चातक वणवण फिरतो आहे, तहान घेऊन अंगण अंगण फिरतो आहे. वा वा वा. की एक बिचारा चातक वणवण फिरतो आहे, तहान घेऊन अंगण अंगण फिरतो आहे, काय पाहुनी जीव तुझा माझ्यावर जडला. रविदादा, की एक बिचारा चातक वणवण फिरतो आहे, तहान घेऊन अंगण अंगण फिरतो आहे, काय पाहुनी जीव तुझा माझ्यावर जडला, का ग्रीष्माच्या मागे श्रावण फिरतो आहे. वा 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 वा. का ग्रीष्माच्या मागे श्रावण फिरतो आहे. आणखी काही मतलाशीर, मुद्दामून मी मतलाशीर तुम्हाला ऐकवतो जेणेकरून तुमची टेस्ट बदलत राहील. सलग एकच डिश खातोय आपण असा भास तुम्हाला होणार नाही. आणखी एक मतला शेर ऐकवतो की खाली जळते सरपण ठेवा, खाली जळते सरपण ठेवा, वर देहाचा रांजण ठेवा. वा 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 वा. खाली जळते सरपण ठेवा, वर देहाचा रांजण ठेवा, नंतर ठेवा शवसरणावर, नंतर ठेवा शवसरणावर, आधी माझे मी पण ठेवा. वा 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 वा. जिंदाबाद गोपाल, जिंदाबाद. नंतर ठेवा शवसरणावर, आधी माझे मी पण ठेवा, आणि साधू नाही नेता मेला, साधू नाही नेता मेला, 13व्याला भाषण ठेवा. वा 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 वा. साधू नाही नेता मेला, 13व्याला भाषण ठेवा. आणि मित्रासह शत्रूही नांदो, मित्रासह शत्रूही नांदो, हृदयाला इतके खण ठेवा. वा वा वा. हृदयाला इतके खण ठेवा, वा. खाली जळते सरपण ठेवा, वर देहाचा रांजण ठेवा, वर देहाचा रांजण ठेवा. आणखी एक मतलाने एक शेर ऐकवतो की कोठून शब्दांची तिच्या पायास माती लागली. फक्त माझी बायकोच नाही, माझ्या मुलीसुद्धा आलेल्या आहेत, माझे वडीलसुद्धा मला कविता देणारे उपस्थित आहेत. म्हणून हा शेर ऐकवतो की कोठून शब्दांची तिच्या पायास माती लागली, दुसरी पिढी ही आज कवितेच्याच नादी लागली. वा 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 वा. कोठून शब्दांची तिच्या पायास माती लागली, दुसरी पिढी ही आज कवितेच्याच नादी लागली, मी 4 ओळीतून टाहो फार उशिरा फोडला, ठोकर तशी जन्मास होती फार आधी लागली. वा वा. मी 4 ओळीतून टाहो फार उशिरा फोडला, ठोकर तशी जन्मास होती फार आधी लागली, आणि कविता मिळाली पण मनाला एक व्याधी लागली. डॉक्टर साहेब, वा वा. कविता मिळाली पण मनाला एक व्याधी लागली, नावापुढे नसत्या उपाध्यांची उपाधी लागली. वा 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 वा. नावापुढे नसत्या उपाध्यांची उपाधी लागली. एक गझलचे 4-5 शेर ऐकवतो आणि आपण पुढे जाऊया. बरं, हिंदी गझल ती गाली लगती पण घेऊन आपण उर्दू में गाली एक- गाली. हां बघा, हा त्रैभाषिक मुशायरा आहे, कवी संमेलन आहे. आणि भाषेचं मोठेपण काय आहे पहा, की एक मराठीतला शायर या हिंदी उर्दूच्या
कवी संमेलनामध्ये गझल मुशायऱ्यामध्ये बसून उर्दूसाठी शेर म्हणतो की हवा इस बाग की अब तक मुझे बिगड़ी नहीं लगती. ती वा जो माहोल तुम्ही या लोकांनी बनवून ठेवलेला आहे, ह्या 3 संस्था असेल की बुलढाण्यामध्ये अनेक संस्था आहे की आता मला अनेक माणसं आहे की ज्यांचं नाव घेणं मला शक्य होणार नाही, त्यांनी इतका सुंदर माहोल हा बुलढाण्याचा करून ठेवलेला आहे. त्यासाठी हा शेर ऐकवतो की हवा इस बाग की अब तक मुझे बिगड़ी नहीं लगती, यहाँ से दूर तक शायद कोई बस्ती नहीं लगती. वा 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 हवा इस बाग की अब तक मुझे बिगड़ी नहीं लगती, यहाँ से दूर तक शायद कोई बस्ती नहीं लगती. और मेरा उर्दू ज़बां से राब्ता कुछ इस तरह का है, मेरा उर्दू ज़बां से राब्ता कुछ इस तरह का है, कोई गाली भी दे उसमें मुझे गाली नहीं लगती. वा 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 क्या कोई बात है. गाली भी दे उसमें मुझे गाली नहीं लगती. और इसी एक बात से समझो मेरा किरदार कैसा है, इसे एक बात से समझो मेरा किरदार कैसा है, गुजरता हूँ गली से तो कोई खिड़की नहीं लगती. वा 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 जिंदाबाद. गुजरता हूँ गली से तो कोई खिड़की नहीं लगती. और तुम्हारी याद भी जैसे मुझे किस्तों में आती है, कि तुम्हारी याद भी जैसे मुझे किस्तों में आती है, कभी बस याद आती है कभी हिचकी नहीं लगती. वा 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 हवा इस बाग की अब तक मुझे बिगड़ी नहीं लगती, यहाँ से दूर तक शायद कोई बस्ती नहीं लगती, यहाँ से दूर तक शायद कोई बस्ती नहीं लगती. मी एखादी कविता तुम्हाला नंतर ऐकवणार आहे, पण एक गझल ऐकवतो, इर्शाद. 5 शेर ऐकवतो आणि आपण पुढे जाऊया. की दान जीवनाला दिले याची निशाणी सोडली, दान जीवनाला दिले याची निशाणी सोडली, वाहती दिसली नदी तर 4 नाणी सोडली. वा 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 दान जीवनाला दिले याची निशाणी सोडली, वाहती दिसली नदी तर 4 नाणी सोडली, सप्तकातच हिंडणाऱ्यांची घराणी सोडली, सप्तकातच हिंडणाऱ्यांची घराणी सोडली, मी गळ्यातच अर्धवट कित्येक गाणी सोडली. अरे वा 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 जिंदाबाद. सप्तकातच हिंडणाऱ्यांची घराणी सोडली, मी गळ्यातच अर्धवट कित्येक गाणी सोडली. आणि रोज मी कुठल्या तरी ओळीमुळे झालो खुळा, वा. रोज मी कुठल्या तरी ओळीमुळे झालो खुळा, ओळ एखादी तरी करुणी शहाणी सोडली. काय छान. ओळ एखादी तरी करुणी शहाणी सोडली. आणि तू दिली नाही जरी कपाळावर जागा मला, तू दिली नाही जरी कपाळावर जागा मला, मी तुला जागा तरी लाखो ठिकाणी सोडली. वा 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 मी तुला जागा तरी लाखो ठिकाणी सोडली. आणि शेवटचा शेर आहे की दान जीवनाला दिले याची निशाणी सोडली, वाहती दिसली नदी तर 4 अणाणी सोडली, ओढणी शेला कुणाचा राहिला विहिरी पुढे, ओढणी शेला कुणाचा राहिला विहिरी पुढे, की पुन्हा कोणीतरी अधुरी कहाणी सोडली, क्या बात है. की पुन्हा कोणीतरी अधुरी कहाणी सोडली, सप्तकातच हिंडणाऱ्यांची घराणी सोडली, मी गळ्यातच अर्धवट कित्येक गाणी सोडली. वा वा वा. मी गळ्यातच अर्धवट कित्येक गाणी सोडली. खूप सुंदर वर्णावरती हा माहोल आलेला आहे. आणि हा असाच माहोल, ही अशीच बॅटन याच धावगतीने पुढे देण्यासाठी मी पुन्हा गुंजनला आमंत्रित करतो की तिने आपण ही आता मैफिल ताब्यात घ्यावी आणि आपल्या कविता सादर कराव्या. एकदा जोरदार टाळ्यामध्ये पुन्हा गुंजन पाटील यांचं आपण स्वागत करावं. धन्यवाद दादा. खरं तर ते इतकं छान निवेदन करताय आणि तुम्ही इतकी छान दाद देताय. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी होऊन जाऊ द्या. कारण मी फार मोठ्या मोठ्या शहरांचे रसिक बघितलेत, ते इतकी खुलून दाद देत नाहीत. आणि कधी विचारलं त्याचं कारण तर लोक सांगतात बाजूला बायको बसलेली होती म्हणून. तुम्ही बायको असताना सुद्धा दाद देताय, तुमच्यासाठी तर टाळ्या बनल्याच पाहिजे. दादाने थोड्या वेळ आधी बाटलीचा विषय काढला. सर सर्जन आहेत. माझ्या कवितेच्या काही ओळी आठवल्यात, त्या तुमच्यासमोर ठेवते. की सारेच म्हणतात मन काही मानत नाही, सारे म्हणतात मन काही मानत नाही किंवा कुणी मनासारखं वागत नाही. मनाने फार गुंता केला माणसाचा, वा, मनाने फार गुंता केला माणसाचा, पण याचा शोध काही लागत नाही. वा वा वा. हातातली गोष्ट असती तर कुणावरही अशी वेळ बेतली नसती. वा वा. हातातली गोष्ट असती तर कुणावरही अशी वेळ बेतली नसती. आणि मन नावाचं अवयव असतं तर सर्जरीच करून घेतली असती. वा, सुंदर सुंदर, फार सुंदर. वा वा वा. ही तळमळ, ही जळजळ, कुणाच्या आठवणींची सळसळ नकोच होती. वा. ही तळमळ, ही जळजळ, कुणाच्या आठवणींची सळसळ नकोच होती. कुणाच्या नजरेत भरून पडण्याची जळजळ नकोच होती. वा. खाऊन पिऊन मस्तीत जगलो असतो, खाऊन पिऊन मस्तीत जगलो असतो. रोज गिलासात खुशी ओतली असती. वा 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 मन वा वा नावाचं वा. अवयव असतं सर्जरीच करून घेतली असती. वा वा वा.
मला विशाल सांगत होता की बुलढाण्याची लोकं ही कवी मनाची लोकं आहेत. इथे प्रत्येक व्यक्तीमध्ये कवी आहे. एक छोटी टेस्ट घेऊया काय तुमच्या कवी असण्याची. मी एक कविता म्हणते, पुढच्या काही ओळी तुम्ही म्हणायच्या. एक होती मुंगी तिनं नेसली लुंगी. एक होती मुंगी तिनं नेसली, एक होती मुंगी तिनं नेसली, मोठ्याने म्हणा. एक होती मुंगी तिनं नेसली लुंगी. एक होती मुंगी तिनं नेसली, एक होती मुंगी तिनं नेसली, एक होता मुंगळा तो होता. कवी मनाचे आहात तुम्ही. वा. मागची कविता मी विरहाची कविता घेतली, सांगितलं की त्याच्या लग्नाला गेल्यावर काय होतं. 2 ओळी अशा होत्या की प्रेमासाठी वेडी डोक्यात खूळ आहे, प्रेमासाठी वेडी डोक्यात खूळ आहे, बहिणाबाईचे गाव माझे मीराचे हे कुळ आहे. वा 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 वा. सुंदर सुंदर ओळा आहे, सुंदर. वा वा. की प्रेमासाठी वेडी, प्रेमासाठी वेडी डोक्यात खूळ आहे, बहिणाबाईचे गाव माझे मीराचे हे कुळ आहे, तुझ्या विना कशी आहे अजून काय सांगू. वा वा. की तुझ्या विना कशी आहे अजून काय सांगू, कृष्णा विना जसे उदास गोकुळ आहे. गोकुळ वा, आहे. वा. वा 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 वा. तुझी सवय जडली त्याचे काय करू, तुझी सवय जडली त्याचे काय करू, मी स्वतःलाच नडली त्याचे काय करू. वा वा. तुझी सवय जडली त्याचे काय करू, मी स्वतःलाच नडली त्याचे काय करू, हसून थट्टा केली किती प्रेम कथांची, हसून थट्टा केली किती प्रेम कथांची, माझी खोड मोडली त्याचे काय करू. वा वा वा. झुळूक वाऱ्याची येता मला तू भासतो, झुळूक वाऱ्याची येता मला तू भासतो, या श्वासाची गती वाढते त्याचे काय करू. वा. किती सोसल्या मी उन्हाच्या झळा, किती सोसल्या मी उन्हाच्या झळा, हा गारवा सोसत नाही त्याचे काय करू. कधीच घेतले नाही तुझे नाव मी ओठी, कधीच घेतले नाही तुझे नाव मी ओठी, हे डोळे ऐकत नाही माझे त्याचे काय करू. आवर घालते किती का बाजिंदा होते, आवर घालते किती का बाजिंदा होते, मनाने लाज सोडली त्याचे काय करू, सवय तुझी जडली त्याचे काय करू, मी स्वतःलाच नडली त्याचे काय करू. आयुष्यात जो व्यक्ती प्रेम करतो ना, त्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की मी जसं प्रेम करतो किंवा मी जसं प्रेम करते तसा समोरचा करत नाही. आणि जेव्हा जेव्हा त्रास होतो तेव्हा आपण म्हणतो की एकदा याला माझ्यासारखं प्रेम होऊ दे, मग याला कळेल. कविता घेते, कवितेचं शीर्षक आहे बघ तुलाही माझ्यासारखंच प्रेम होईल. की बघ तुलाही एक दिवस माझ्यासारखंच प्रेम होईल, लपवशील तूही डोळे, लपवशील तूही डोळे माझ्यासारखेच, तुलाही आतल्या आत रडल्यासारखं होईल. लोकांसमोर हसशील मोठमोठ्याने, लोकांसमोर हसशील मोठमोठ्याने, तर कधी मधून आभाळ दाटून येईल. बघ तुलाही एक दिवस माझ्यासारखंच प्रेम होईल. जेवताना ठसका लागेल कधी, जेवताना ठसका लागेल कधी, कधी कुठली भाजी डोळ्यात तळून जाईल, कुणी प्रेमाने भरलेल्या घासाची चव आठवेल, तुला घास गुदमरल्यासारखा होईल. वा वा. बसल्या ठिकाणी गुमसुम होताना, बसल्या ठिकाणी गुमसुम होताना, बायकोही चकित होईल तुझी, तुला वारंवार पाणी पिताना पाहताना. तू विनाकारण विषय बदलण्याचा प्रयत्न करशील, तू विनाकारण विषय बदलण्याचा प्रयत्न करशील, पण तुला विनाकारण रडू आल्यासारखं होईल. बघ तुलाही एक दिवस माझ्यासारखंच प्रेम होईल. वा 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 वा. कधी सापडेल तुला दिलेला शर्ट, कधी सापडेल तुला दिलेला शर्ट की परफ्यूम कुठला, तू त्याला हाताळणं टाळशील. काही गिफ्ट,
काही गिफ्ट, काही कपडे हे जाळशील, गुंतणार नाही मन. तू कुठल्या तरी सिनेमाच्या सीनवर खजील होशील. तू पुन्हा पुन्हा फोनवर मेसेज चेक करत राहशील. तुझं तुझ्याशी भांडण मिटवता मिटवता तुला गरगरूनही येईल. बघ, तुलाही एक दिवस माझ्यासारखंच प्रेम होईल. वा वा. हरवलेल्या जागांच्या शोधात त्या जागीही जाशील. हरवलेल्या जागांच्या शोधात त्या जागीही जाशील, जिथं कोरलं होतं एकमेकांच्या हातावर नाव खेळ म्हणून. पण तुला तिथे दिसणार नाहीत झरे. पण तुला तिथे दिसणार नाहीत झरे. तुला आवडणार नाही पौर्णिमेचा चंद्र. निरभ्र आकाशाकडे तू ताट पाहत राहशील. एक तारा तुटताना दिसला तर एक विष मागून घेशील. एका गजलेचा शेर तुझ्या डोक्यातून जाईल. वा वा. तुला जादू हरवल्याची जाणीव होईल. तू विनाकारण करशील कुणाशीही भांडण. तू विनाकारण करशील कुणाशीही भांडण. तुलाही काहीतरी सांगण्याची तडफड होईल. बघ रे, तुलाही एक दिवस माझ्यासारखंच प्रेम होईल. वा. जे आहे जसं आहे जरी स्वार स्वीकारून घेशील. जे आहे जसं आहे जरी सार स्वीकारून घेशील. माझा जुन्या अल्बममधला फोटो तू पुन्हा पुन्हा पाहशील. तू सांगणार नाही कुणाला की बोलणारही नाही. तू सांगणार नाही कुणाला की बोलणारही नाही. पण आगळं वेगळं असतं हे दुखणं, तुला पेलणारही नाही. वा वा. मला माहीत आहे प्रत्येक ढळत्या संध्याकाळी मला तुझी साथ येईल. मला माहीत आहे प्रत्येक ढळत्या संध्याकाळी मला तुझी साथ येईल. बघ, तुलाही एक दिवस माझ्यासारखंच प्रेम होईल. बघ, तुलाही एक दिवस माझ्यासारखंच प्रेम. खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद. एकदा खरोखर जोरदार टाळ्या गुंजनसाठी पण झाल्या पाहिजेत. इतकं सुंदर आणि हळवारपणे एखाद्या विषयाला हात घालावा आणि तुम्हीसुद्धा आधीचे काळजाचा कान करून ऐकावा. मी बघत होतो की अनेक लोक इतक्या हळुवारपणे ह्या कविता ऐकत होते. कर्नल साहेब तर अतिशय मनापासून जो एक शेर त्यांना आवडला त्याला त्यांनी दाद दिली. मला खूप बरं वाटलं. डॉक्टर साहेब, कर्नल साहेब, तुम्हाला बघून मला एक माझा शेर आठवला की गुच्छा किती विजांचा हाती धरून आहे. गुच्छा किती विजांचा हाती धरून आहे. मित्रा, तुझ्याप्रमाणे मीही तरुण आहे. वा 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 वा. तर तुमच्या तरुण असण्याचा, सजग असण्याचा पुरावा तुम्ही तुमच्या दादमधून देत आहात. आणि खरोखर कर्नल साहेब, मी पुन्हा पुन्हा आपल्या या तिन्ही संस्थांचा, मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटी असेल, कारगिल एक सर्व्हिसमॅन फाउंडेशन असेल, त्याचबरोबर अनेक लोक 20 वर्षापासून मला दाद देत आहेत. पण रविकिरण दादा 20 वर्षापासून माझ्या वडिलांसोबत माझेसुद्धा आता 20 वर्षानंतर माझेसुद्धा फोटो काढत आहेत. तर रविकिरण छायाचित्रण या तिन्ही संस्थांचे खरोखर मी आभार मानतो. सचित राणेंचा शेर मला आठवतो की तुझा गावन सांज झाली असावी. तुझा गावन सांज झाली असावी. भ्रमंती अशी भाग्यशाली असावी. तर मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा अशी भ्रमंती भाग्यशाली असेल तर तुमच्या गावात आल्यानंतर अशीच प्रत्येक संध्याकाळी मला थांबण्याचं, आपल्याशी बोलण्याचं भाग्य लाभावं. मी पुन्हा आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि प्रताप वाघमारे नावाचे एक शायर आहेत. शायर म्हटल्यापेक्षा ते एका जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी आहेत, वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी. त्यांनी फार सुंदर लिहितात की एखादी कविता असू दे तुझ्या काळजापाशी, एखादी कविता असू दे तुझ्या काळजापाशी, शब्दांनी हरकून जाईल शब्दांचा दरवेशी. शब्दांनी हरकून जाईल शब्दांचा दरवेशी. एखादा दरवेशी तुमच्या प्रेमाने हरकून जावा आणि तुमच्या गावात तो यावा. त्याने मनसोक्तरित्या व्हावं, व्यक्त व्हावं. यापेक्षा दुसरं भाग्य आमच्या कवितासाठी, आमच्या कवींसाठी दुसरं कोणतं नाही. मी या दुसऱ्या राऊंडची सुरुवात करताना पुन्हा आबेदभाईंना विनंती करतो की त्यांनी व्यक्त व्हावं, आपल्या कविता सादर कराव्या. यानंतर अगदी धावतं आपण हा कार्यक्रम घेत पुढील कवितांना हात घालणार आहोत. स्वागत आहे आबेदभाई. धन्यवाद गोपाल. 2 राऊंड होतील मला वाटतं. याच्यानंतर दुसरा राऊंड आहे का? स्वागत. सारे केले एकच करता आले नाही. वा. वा वा वा. सारे केले एकच करता आले नाही. अजूनही मज तुला विसरता आले नाही. वा वा वा. सारे केले एकच करता आले नाही. अजूनही मज तुला विसरता आले नाही. तुझ्या वाचुनी वसंत आला अनेकदा पण. तुझ्या वाचुनी वसंत आला अनेकदा पण. पुन्हा कधीही तसे बहरता आले नाही.
नाव निघाले तुझेनी रडलो मला क्षमा कर. नाव निघाले तुझेनी रडलो मला क्षमा कर. या अश्रूंना मज आवरता आले नाही. वा वा. शेवटचं शेर या गजर मला बघा. या दुःखाने येऊन माझे पायच धरले. या दुःखाने येऊन माझे पायच धरले. बोट सुखाचे म्हणून धरता आले नाही. सारे केले एकच करता आले नाही. समजू नको कुठं. अच्छा. वाचले ना चाळले त्यांनी मला. वाचले ना चाळले त्यांनी मला. बघ कसे कसे चुरगाळले त्यांनी मला. वा वा. वाचले ना चाळले त्यांनी मला. बघ कसे चुरगाळले त्यांनी मला. खोल पुरले तर पुन्हा उगवेन मी. वा वा वा. बघ कसे चुरगाळले त्यांनी मला. खोल पुरले तर पुन्हा उगवेन मी. याचसाठी जाळले त्यांनी मला. वा 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 वा. खोल पुरले तर पुन्हा उगवेन मी. यासाठी जाळले त्यांनी मला. बघ कसे चुरगाळले त्यांनी मला. आजही केली सुखांची याचना. सर आजही केली सुखांची याचना. आजही फेटाळले त्यांनी मला. अरे वा 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 वा. बघ कसे चुरगाळले त्यांनी मला. बोकडा सम कापताना समजले. वा वा. बोकडा सम कापताना समजले. आज बर का पाळले त्यांनी मला. वा 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 वा. बोकडा सम कापताना समजले. आजवर का पाळले त्यांनी मला. आणि या गझलचा शेवटचा शेर. बोकडा सम कापताना समजले. आजवर का पाळले त्यांनी मला. मी दगड केले स्वतःला शेवटी. मी दगड केले स्वतःला शेवटी. मग कुठे ओवाळले त्यांनी मला. वा 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 वा. जिंदाबाद. वा 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 वा. मुकरर मुकरर. जिंदाबाद. अभय मुकरर शेर. वाचले ना चाळे त्यांनी मला. बघ कसे चुरगाळले त्यांनी मला. मी दगड केले स्वतःला शेवटी. मी दगड केले स्वतःला शेवटी. मग कुठे ओवाळले त्यांनी मला. वा, मग वा. कुठे ओवाळले. समजू नको कुठं काय गरज. बिलकुल इरशाद इरशाद. समजू नको ढगाही साधे सुधे बियाणे. वा वा वा. समजू नको ढगाहे साधे सुधे बियाणे. मी पेरले पिलांच्या चोचीतले जाणे. चोची मधील जिंदाबाद. दाणे. जिंदाबाद. मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे. वा वा वा. मुकरर. मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलो सर. हो. तिथे शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या खूप प्रमाणात. तमाम शेतकऱ्यांना समर्पित ह्या दोन ओळी सादर करतो बघा. समजू नको ढगाहे साधे सुधे बियाणे. उघडा पडेल सारा संसार हा शाने. उघडा पडेल सारा संसार हा शाने. मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने. वा 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 वा. मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने. वा वा वा. या दोन ओळी आईला समर्पित. मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने. वा वा वा. तू निंदलेस माझे आयुष्य काल जाने. वा 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 वा. तू निंदलेस माझे आयुष्य काल जाने. ही चंद्रकोर दिसते मजत्या विळ्याप्रमाणे. वा 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 वा. जिंदाबाद. ही चंद्रकोर दिसते मजत्या विळ्याप्रमाणे.
माणूस का तरीही माणूस होत नाही. काय मित्र आहे. वा 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 जिंदाबाद. वा. क्या मिसळ आहे वा 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 वा. वा वा. माणूस का तरीही माणूस होत नाही. वा. पाषाण देव झाले शेंदूर फासल्या. वा वा वा. जिंदाबाद अमित भाई. वा 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 वा. पाषाण देव झाले शेंदूर फासल्याने. वा वा वा. या गझलमधला शेवटचा शेर सादर करतो. फार अस्वस्थ अवस्थेमध्ये ह्या दोन वेळ निघाला सर. पाषाण देव झाले शेंदूर फासल्याने. वा वा वा. ते सत्यमेव जयते दिसले कुठेच नाही. वा 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 वा. अमरावती विद्यापीठाला ही गझल आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. ते सत्यमेव जयते दिसले कुठेच नाही. विश्वासघात केला शाळेत पुस्तकाने. वा 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 वा. वा 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 वा. वा वा वा. विश्वासघात केला शाळेत पुस्तकाने. वा वा. समजू नको ढगाहे साधे सुधे बियाणे. वा वा वा. मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे. वा 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 वा. मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे. इतकं उत्कटपणे शेतकऱ्याच्या अवस्थेवर आणि व्यवस्थेवर लिहिणारा एक शायर मराठीमध्ये, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आवेश भाई म्हणतात की तो ऊस जाळतो तो कापूस जाळतो, तो ऊस जाळतो तो कापूस जाळतो, प्रत्येक पीक माझा पाऊस जाळतो. वा वा वा. प्रत्येक पीक माझा पाऊस जाळतो. आणि खरोखर पाऊस लांबलेला आहे आणि काय शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे आपण पाहिलेलं आहे. आणि आम्हाला याही गोष्टीचा आनंद आहे की आम्ही बुलढाण्यात आलो आणि पाऊस सुरू झाला. वा वा. ह्या गझलेच्या कवितेच्या सरी बरसल्यानंतर उद्या निश्चितपणे ढगातून सुद्धा पावसांच्या सरी बरसायला सुरुवात होईल अशी आशा आपण व्यक्त करूया. आपण पुढे जाऊया. आणि त्यांनी एक फार सुंदर शेराचा उल्लेख केला, त्याचा मला तू कोट करणं फार गरजेचं वाटतं की तू निंदलेस माझे आयुष्य काल जाणे, ती चंद्रकोर दिसते मजला विड्याप्रमाणे. आपल्या आईनं जो विळा जे खुरपं हातात घेतलेला आहे ते आपल्याला चंद्रकोरेसारखं दिसावं, यापेक्षा चांगली दृष्टी कुठली असू शकत नाही. मला डॉक्टर साहेबांचा शेर आठवतो की पराई आग का असो जिसे अपना नहीं लगता, हमारे साथ फिर उसका कोई रिश्ता नहीं लगता, और ज़माना लाख भी अच्छा कहे मुझको मगर जब तक कि माँ अच्छा नहीं कहती मुझे अच्छा नहीं लगता, माँ अच्छा नहीं कहती मुझे अच्छा नहीं लगता. आणि हा आईचा शेर ऐकवण्याचं कारण आणि एक औचित्य अजून एक आहे की मी काही महिन्या अगोदर मला उडदाची डाळ आवडते म्हणून एक पोस्ट लिहिली होती आणि ती खूप व्हायरल झाली. आणि मी आज इथं येणार होतो आणि पाहुणचार काय असेल वेगळं असेल मला उत्सुकता होती, मला कुतूहल वाटलं होतं. आणि मला खूप चांगलं वाटलं, बरं वाटलं की डॉक्टर निकम साहेबांच्या आई या कवी संमेलनातसुद्धा हजर आहे. आईने माझ्यासाठी खास ती उडदाची डाळ उडदाचं वरण बनवलं होतं. मी ते उडदाचं वरण सोडून दुसरा कुठलाच पदार्थ मला आवडला नाही. त्यामुळे आईनं जे आपलं कौतुक केलेलं असतं, आईच्या नजरेतून जे आपल्याला जग दिसतं त्यापेक्षा सुंदर जग कुठलं असू शकत नाही. या सगळ्या जगातल्या सगळ्या मातांप्रती कृतज्ञता आवेद भाईंच्या शेराने व्यक्त करून मी पुढे जातो. डॉक्टर गणेश गायकवाड सरांना विनंती करतो की आपण हा कारवा पुढे घेऊन जाऊया. स्वागत आहे. मित्रों, अभी हम लोग प्रोग्राम शुरू होने से पहले पीछे बैठे थे तो गोपाल सब बता रहा था सेटिंग कैसे, कौन पढ़ेगा कब पढ़ेगा. फिर गोपाल ने कहा कि सर आपको 5 मिनट मिलेंगे. मैंने गोपाल मैं एक सेलिब्रिटी आदमी हूँ यार, मैं 2-3 मिनट तो लोग तालियां बजाएंगे मेरे लिए, फिर 2 मिनट में क्या बात करूँगा मैं. तो गोपाल ने कहा कि सर लगता है आज आपने डॉक्टर महेश भाईकर सर की टैबलेट ली नहीं सवेरे. तो देखिए हम शायर लोग ऐसे यूफोरिया में रहते हैं. जैसे गोपाल ने बताया तो मुझे एक मेरा शेर याद आता है जो मैंने रील पे डाला भी था कि फलक पे चांद सुहाना है देखने लायक, वाह वाह. जमी पे यार का चेहरा है देखने लायक. वाह. फलक पे चांद सुहाना है देखने लायक,
जमी पे यार का चेहरा है देखने लायक, और मुझे भी गौर से देखो पता चलेगा तुम्हें कि मेरे शहर में क्या क्या है देखने लायक। वाह 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 सर, वाह। मुझे भी गौर से देखो पता चलेगा तुम्हें कि मेरे शहर में क्या क्या है देखने लायक। और अभी माँ की बात हुई, आबेद ने और गोपाल ने बहुत अच्छे शेर सुनाए। माँ पर एक मतलब मुझे याद आता है शेर माँ के इरशाद। लिए कि हाथ ज्योतिष को बताकर ना मुहूर्त देखकर, हाथ ज्योतिष को बताकर ना मुहूर्त देखकर, घर से बाहर पाँव रखिए माँ की सूरत देखकर। वाह हाथ ज्योतिष को बताकर ना मुहूर्त देखकर, घर से बाहर पाँव रखिए माँ की सूरत देखकर। और एक माँ ही चाहती है हमको मतलब के बगैर, एक वाह। माँ ही चाहती है हमको मतलब के बगैर, प्यार करती है ये दुनिया बस ज़रूरत देखकर। वाह और देखिए जब माँ पर गज़ल लिखता हूँ तो बीवी नाराज़ होती है, बीवी पर कहना पड़ता है कि फिर एक मतलब होता है कि मिला जो इश्क में वो ज़िंदगी का हिस्सा है, वाह मिला जो इश्क में वो ज़िंदगी का हिस्सा है, तुम्हारा गम भी हमारी खुशी का हिस्सा है। वाह मिला जो इश्क में वो ज़िंदगी का हिस्सा है, तुम्हारा गम भी हमारी खुशी का हिस्सा है। और फकत चरागों से रोशन नहीं है घर अपना, मेरी पत्नी के लिए, फकत चरागों से रोशन नहीं है घर अपना, वाह। तुम्हारा प्यार भी इस रोशनी का हिस्सा है। वाह 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 खूपच जबरदस्त। दोस्तों देखिए अब इसके बाद मुझे पारिवारिक गज़ल लिखनी पड़ी क्योंकि बच्चे भी है, माँ भी है घर में, तो एक मुकम्मल गज़ल है परिवार पर कि मोहब्बतों का सबक ज़रूरी निसार करना सिखाया पहले, वाह। निसार वर्द दान करना, त्याग करना। मोहब्बतों का सबक ज़रूरी निसार करना सिखाया पहले, मुझे बुज़ुर्गों ने दिल को सब्र करार करना सिखाया पहले। मोहब्बतों का सबक ज़रूरी निसार करना सिखाया पहले, मुझे बुज़ुर्गों ने दिल को सब्र करार करना सिखाया पहले। मुझे यकीन था कि प्यार करना सिखाई देगी दुनिया इनको, वाह। मुझे यकीन था कि प्यार करना सिखाई देगी दुनिया इनको, बस अपने बच्चों को मैंने भी एतबार करना सिखाया पहले। वाह 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 वाह। और फिर एक शेर बनता है कि मैं अपने बच्चों को गलतियों पे डांटता भी हूँ समय समय पर। हम सब के लिए, सब बापों की व्यथा है उसमें कि मैं अपने बच्चों को गलतियों पर डांटता भी हूँ समय समय पर, मगर पिताजी ने गलतियों को स्वीकार करना सिखाया पहले। वाह वाह वाह। मगर पिताजी ने गलतियों को स्वीकार करना सिखाया पहले। और कोई भी रिश्ता निभाना हो तो पहली शर्त बताई माँ ने, कोई भी रिश्ता निभाना हो तो ये पहली शर्त बताई माँ ने, वो छोटी छोटी शिकायतें दरकिनार करना सिखाया पहले। वाह 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 वाह। वो छोटी छोटी शिकायतें दरकिनार करना सिखाया पहले। और फिर बीवी आती है, उसके बगैर गज़ल मुकम्मल होती ही नहीं। वाह शेर, इस गज़ल का आखिरी शेर की इरशाद। जाने मन शुक्रिया तुम्हारा बताओ कैसे अदा करूँ मैं, वाह जाने मन शुक्रिया तुम्हारा बताओ कैसे अदा करूँ मैं, कि तुम्हें तो ज़िंदगी में इंतज़ार करना सिखाया पहले, वाह 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 तुम्हें वाह। तो ज़िंदगी में इंतज़ार करना सिखाया पहले। और गोपाल एक मतलब मुझे याद आता है, आज इरशाद, सर से बात हुई जतकर सर से कि मोबाइल पर आपने कुछ लिखा है क्या। देखिए मोबाइल 10 पैसे कॉल, 50 पैसे कॉल, 1 रुपया कॉल, अब किसी की बात का एतबार होता नहीं, मोबाइल ने बात को इतना सस्ता कर डाला। वाह अब किसी की बात का एतबार होता नहीं, मोबाइल ने बात को इतना सस्ता कर डाला। और एक मतलब एक शेर गोपाल ये देखिए कि कोई सुनता नहीं मेरी मगर मैं बोलता हूँ, कोई सुनता नहीं मेरी मगर मैं बोलता हूँ, उधर सब फ़ोन में गुम है इधर मैं बोलता हूँ। वाह। कोई सुनता नहीं मेरी इधर मैं मगर मैं बोलता हूँ, उधर सब फ़ोन में गुम है इधर मैं बोलता हूँ। वाह। और खामोशी को मेरी अखलाक कहते हैं मेरे यार, मेरे चुप रहने को सद्गुण है, क्या शांत आदमी है। खामोशी को मेरी अखलाक कहते हैं मेरे यार, सभी को खलने लगता हूँ अगर मैं बोलता हूँ, वाह वाह वाह। सभी को खलने लगता हूँ अगर मैं बोलता हूँ। और गोपाल एक मतला और 2 शेर, उसके बाद फिर आपकी रहमत तमान। एक मतला ये कहा है मैंने कि जब उसकी मुस्कुराहट का जवाब देना पड़ता है, वाह जब उसकी मुस्कुराहट का जवाब देना पड़ता है, मुझको मेरे अश्कों का हिसाब देना पड़ता है। वाह वाह वाह। जब उसकी मुस्कुराहट का जवाब देना पड़ता है, मुझको मेरे अश्कों का हिसाब देना पड़ता है। और फ़कत गज़ल सुनाकर ही उदासियाँ नहीं जाती, ये उदासियों का दौर है। फ़कत गज़ल सुनाकर ही उदासियाँ नहीं जाती, बुझी बुझी निगाहों को भी ख्वाब देना पड़ता है, वाह वाह वाह। बुझी बुझी निगाहों को भी ख्वाब देना पड़ता है। और इस शेर देखिए, मेरी पत्नी यहाँ मौजूद है और आप सबकी हिम्मत से मैं शेर पढ़ रहा हूँ, मैं ये शेर यहाँ पढ़ रहा हूँ मैं कि देखिए मैं अपनी हर गज़ल में अब तुम्हारा नाम कैसे लूँ, वाह मैं अपनी हर गज़ल में अब तुम्हारा नाम कैसे लूँ, कि घर पहुँच के मुझको भी जवाब देना पड़ता है। वाह 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 वाह। मुकर्रर सर, मुकर्रर। मैं